चेंडू चेकिंग इथून केलं जातं आणि टीम भूषण 11 फिल्डिंग साठी सज्ज आहे आणि पहिला गोलंदाज अजित पवार, स्ट्राईक वरती फलंदाज असेल तर मात्र गणेश, नॉन स्ट्रायकर येईल मच्छिंद्र. आणि या पहिल्या मॅचचा इथून शुभारंभ करत असताना पहिला बॉलर इथून रेडी. गेम इज ऑन. अजित पवार गोलंदाजीसाठी सज्ज होतो. पॉवर प्लेच्या ओव्हरला सुरुवात करेल आणि पहिला बॉल फेस करेल तो मात्र प्रथमेश 11 टीमचा गणेश. गौतम धुळे आणि नितेश भोईर या दोन अंपायर या स्पर्धेला कव्हर करतात. त्या दोन्ही पंचांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि अजितदादा पवार यांचा पहिला चेंडू भूषण 11 टीम. पहिलाच बॉल, हलकीशी अपील बॅक टू द बॉलर. पहिल्या बॉलवरती कुठलीही रन नाही, 0 धावा पहिल्या बॉलवरती. बॅटिंग करतोय तो मात्र गणेश चांगला बॅटर आहे. प्रथमेश 11 प्रथमेश गंगावणे यांचा भरपूर विश्वास या फलंदाजावरती आहे आणि तो गणेश सध्या अजित पवारच्या विरोधात. बॅटची कडा आणि विकेट, मोठी विकेट, शून्यावरती परतलाय प्रथमेश 11 टीमचा सलामीचा फलंदाज गणेश. बॅक टू द डगआउट. मोठी विकेट. विश्वास भरपूर होता या खेळाडूवरती की तो दावा करेल आणि प्रथमेश 11 टीमला पहिला धक्का दिलाय अजित पवार या बॉलरने. पवार इज पॉवर आणि बॉलिंग मध्ये त्याने ती पॉवर दाखवली आणि गणेशला शून्यावरती आउट केलंय. ज्या खेळाडूवरती रन्स करण्याची जबाबदारी होती तो पहिला हुकमाचा एक्का प्रथमेश 11चा गणेश. कॅप्टन गणेश आउट. 2 बॉल 0 धावा 1 विकेट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये चाललेले आहेत. सागर जबाबदारी घ्यावी लागेल आता कारण 5 ओव्हरची मॅच आहे. एका दुसऱ्या ओव्हरमध्ये जर विकेट गमावल्या तर 5 ओव्हरमध्ये मोठी धावसंख्या करणं थोडं कठीण होईल ते प्रथमेश 11 साठी. अजित पवारने आपल्या गोलंदाजीची धमक दाखवलेली पहिल्या 2 बॉलमध्ये. तिसरा बॉल सागरच्या बॅटमधून मिड विकेट पार. पहिला सिक्सर. BGPL 2026 फायनल डेचा पहिला षटकार प्रथमेश 11चा फलंदाज सागरच्या बॅट मधून. प्रथमेश गंगावणे यांच्या चेहऱ्यावरती स्माइल घेऊन आणणारा हा षटकार. कारण 2 बॉल 0 धावा 1 विकेट या परिस्थितीमधून मैदानावरती उतरला आणि अजित पवारला हा सिक्सर खेचलाय. या वेळेस विकेट किपर मिस्टेक करतोय. 4 बॉल 6 धावा. भूषण 11चा गोलंदाज अजित पवार खतरनाक गोलंदाजी अटॅक आहे. पहिल्या 4 बॉल मध्ये त्याने विकेट कमावली. चांगली बॉलिंग तो दाखवतो आणि हाफ ट्रॅकर मागे खेचलाय. गॅप मोठा आहे. चेंडू चालला सीमा पार. प्रथमेश 11च्या खात्यात आणखी धावा 4. 5 बॉल रन्स पोहोचल्यात त्या मात्र 10. जबरदस्त बॅटिंग करतो सागर. गणेश आउट झाल्यानंतर असं वाटलं की पहिल्या ओव्हरमध्ये रन्स येणार नाहीत. पॉवर प्लेची ओव्हर थोडी का होईना कमी धावांची येईल पण 2 बॉलमध्ये 2 बाउंड्रीज खेचल्या अर्थात चौकार आणि षटकार आणि 5 बॉल कंप्लीट रन्स आले 10. लास्ट बॉल आहे ओव्हर नंबर 1 चा. गोलंदाजी ट्रॅक वरती अजित पवार. लास्ट बॉल ते सागरच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. 16 धावांनी पहिली ओव्हर कंप्लीट केली अजित पवारने. 1 विकेट 16 धावा प्रथमेश 11 टीमची धावसंख्या. यानंतर होणारी मॅच श्रेया 11 वर्सेस यश 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आपापल्या टीमला रेडी करा. प्लेइंग 11 श्रेया 11 आणि यश 11 यानंतर आपल्याला सज्ज करायची आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉससाठी यायचं आहे. ही महत्त्वाची सूचना आम्ही तुमच्यासाठी करतोय. आणि काय बॅटिंग दाखवली सागरने. प्रथमेश 11 टीमची सुरुवात जरी 0 धावांनी विकेट आली तरी 4 बॉलमध्ये 16 धावांची बॅटिंग केली ती सागरने. आणि अजित पवार नंतर आता आलाय भूषण 11 टीमचा आणखीन एक गोलंदाज योगेश वाघमारे आलेला आहे. योगेश वाघमारेवरती आता विकेट घेण्याची जबाबदारी आहे. रन्स देखील थांबवावे लागतील
कारण दुसरी ओव्हर पॉवर प्लेचे जिथे 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील, एक मिड विकेटकडे, एक काव कॉर्नर आणि एक लॉंग ऑफ, 3 खेळाडू आहेत. आणि आता स्ट्राईक आली मच्छिंद्रकडे. पहिला बॉल मच्छिंद्रच्या बॅट मधून चाललाय चेंडू, फ्लॅट सिक्सर. खतरनाक स्पीड, खतरनाक ऍक्शन आणि पहिलाच सिक्सर मारलाय मच्छिंद्र या फलंदाजाने. रन्स पोहोचला तिथून टोटल 22 धावा. का बॅटिंग सुरू आहे, काय धमाका दाखवत आहेत प्रथमेश इलेव्हनचे सर्व प्लेयर. एका मागोमाग एक आलेले फलंदाज षटकारांची खेळी करतायत. अजित पवार वरती आलेला 16 धावा आणि त्यानंतर योगेश वाघमारेला खेचलेला पहिला सिक्सर. टीम टोटल 22. शॉट पुन्हा एकदा हवेत आहे. ज्ञानेश्वर पोहोचला आणि कॅच, फलंदाज आउट. व्हेरी गुड कॅच. ज्ञानेश्वर बोराडे होते माळेवाडीचे, ज्यांनी कॅच स्वीकारली आणि फलंदाज इथून आउट. खरं तर प्रथमेश इलेव्हनच्या कॅप्टन गणेशने आपल्या सर्व टीम प्लेयरला सांगितलेलं आहे, जरी विकेट गेला तरी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बिंदास बॅटिंग करायचे. आता बिंदास्त बॅटिंग करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. ओमकार 2 विकेट 22 धावा. दुसरी ओव्हर आहे आणि आज रन्स भरपूर होत आहेत या मैदानाच्या आतमध्ये. ओमकारसाठी हा चेंडू, वेगाने चेंडू विकेट किपरकडे. 3 बॉल, रन्स 22. चांगली बॅटिंग होताना दिसते. सध्या रन्स भरपूर आहेत प्रथमेश इलेव्हनच्या, रन्स भरपूर आहेत. 2 ओव्हर अजूनही 3 बॉल बाकी आहेत. अपील आहे विकेट किपरकडे चेंडू. 4 बॉल 22. सागर नॉन स्ट्रायकर यांना उभा आहे, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये तुफानी बॅटिंग केली होती. आता नवीन गेलेल्या फलंदाज ओमकारला इथून चांगली साथ द्यावी लागेल. पुढे आला होता, ड्राईव्ह केलंय, कव्हर मधून चेंडू काढलाय, वेगवान पाठलाग 2 खेळाडूंचा. तिसरा आलाय समोरून, अडवला बॉल. तिसऱ्या रन साठी डेंजर ठरू शकते. हातात चेंडू आला नाही. 3 धावा कंप्लीट. 25 धावा 11 टीम. शेवटचा बॉल आता शिल्लक असेल तो गोलंदाज योगेशचा. 5 बॉल आणि 25. विकेट किपर जर कल्पेशने चेंडू अडवला असता तर कदाचित ही विकेट सागरची मिळाली असती. 5 बॉल 25 धावा आहे. लास्ट बॉल योगेशचा. शेवटचा बॉल सागरच्या बॅटमधून मिड ऑनला बीट करत लॉंग ऑन कडे. डॅनी तिथून चेंडू उचलेल, फेक करेल. 2 धावांनी दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27. प्रथमेश इलेव्हन टीमची धावसंख्या 2 ओव्हरमध्ये 27. चला जास्त वेळ घेऊ नका, ही सर्व टीमला सूचना आहे. 2 ओव्हरमध्ये 27 धावा. आता स्वतः टीमचा कॅप्टन कल्पेश बॉलिंग मार्क वरती आलेला आहे, जिथून मात्र आता रन्स थांबवायच्यात प्रथमेश इलेव्हन टीमच्या. कारण जर अशी बॅटिंग सागर आणि ओमकार करत राहिले तर BGPL 2026 मध्ये एक हायेस्ट टोटल या स्पर्धेची उभारू शकतो संघ प्रथमेश इलेव्हन. गोलंदाज कल्पेश इथून बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल टाकण्यासाठी कल्पेश मार्गस्थ झालेला आहे. समोर ओमकार. पहिला बॉल मागे उडवायचं होतं विकेट किपरने. इथून बघायचं. यस, फलंदाज आउट, बॅटर आउट, कॅच आउट.
विकेट वरती विकेट येतात. 3 विकेट आतापर्यंत आउट झालेले आहेत. नवीन बॅट्समन इन होत आहेत. दीपक वाघमारे कल्पेश अगेन्स. समोर ठेवला चेंडू कल्पेशने, पण बाहेर निघाला चेंडू. व्हाईट बॉलची फेक, एक्स्ट्राची धाव. BGPL 2026 ही स्पर्धा पाहण्यासाठी ज्ञानेश्वर इलम यांचं देखील आगमन झालेलं आहे. एक चांगले ऑलराऊंडर प्लेयर आहेत. ज्ञानेश्वर, आपलं हार्दिक स्वागत. 28. आणखीन एक व्हाईट बॉल. 29 धावा या व्हाईट बॉलने. 2 व्हाईट बॉल टाकले ते कल्पेशने. खरं तर संघाच्या कर्णधाराने अशा पद्धतीची बॉलिंग करणं म्हणजे विपक्षी टीमला सहजपणे धावा देण्यासारखं, आणि 2 एक्स्ट्राच्या धावा कल्पेशच्या बॉलिंगमधून दिलेल्या आहेत. नवीन आलेले बॅट्समन दीपक आता काय करामत करतील. शॉट भारी आहे. दीपकच्या बॅट मधून काऊ फेस मध्ये ठोकलाय षटकार. ताकद प्रथमेश 11ची. कॅप्टन गणेशने सांगितलं की प्रत्येकाने मैदानाच्या आतमध्ये जाऊन षटकार चौकारच मारा, आणि दीपक अगदी तशीच बॅटिंग करताना त्याच्या बॅटमधून हा सिक्सर आलेला आहे. प्रत्येकाने षटकार चौकार मारलेले आहेत आणि टीमची टोटल आहे ती 35 धावा. दीपकसाठी हा चेंडू. 1 रनचा कॉल. 1 रन कंप्लीट. सोबत व्हाईट बॉल. व्हाईट प्लस सिंगल 2 धावा मिळतील. टीमची टोटल आहे 37. खराब चेंडूचा मारा करतोय कल्पेश. 3 व्हाईट बॉल, अतिरिक्त धावा. समोरच्या टीमला थांबवायचंय. थांबवत असताना खरं तर 3 व्हाईट बॉल त्याने टाकलेत आणि 37 धावा. फार मोठा स्कोर. सध्या धावा फलकावरती आहे प्रथमेश 11चा, आणि या धावसंख्येला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी कल्पेश स्वतः कॅप्टनला इथून जबाबदारी घेऊन हे षटक इथून पुढील चेंडू चांगले टाकावे लागतील. कॅच ड्रॉप. विकेट किपरने कॅच ड्रॉप केली. झटका मिळाला असता प्रथमेश 11ला. 3 बॅट्समन आउट झालेले आहेत आणि टोटल आहे ती 37 वरती. 3 बॉल आणि 37. सागर या फलंदाजाची विकेट अत्यंत गरजेची आहे टीम भूषण 11साठी. बॅट ब्रश झालाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू. खेळाडू आलेत. विकेट किपर एकच धाव. 38 धावा प्रथमेश 11 या टीमच्या. प्रथमेश गंगावणे यांचा हा संघ आहे. प्रथमेश गंगावणे या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत आणि या मॅच मध्ये आनंद घेत आहेत. आणि दुसरीकडे भूषणजी गाडे यांचा संघ जो बॉलिंग करतोय भूषण 11. शॉट भारी आहे. दीपकच्या बॅट मधून डॅनी पोहोचलाय आणि कॅच पकडली आहे. बाउंड्री लाईनच्या अगदी समीप कॅच पकडली ज्ञानेश्वर बोराडेने आणि फलंदाज आउट होईल दीपक वाघमारे. टीम प्रथमेश 11ला हा 4था धक्का. टीमची टोटल आहे धावसंख्या 38. कल्पेशचं हे षटक आणि 5 चेंडू इथून समाप्त. 38 धावा. लास्ट बॉल असणारे आणि नवीन गेलेला फलंदाज राजेश. मच्छिंद्र अजूनही जर का असता तर रन्स आणखी भरपूर झाले असता. शॉट भारी आहे. समोर खेळलेत. अडवलाय चेंडू आणि 3 ओव्हर पूर्ण झाले आणि 39 धावा. गणेश, आपण जा ड्रिंक्स बॅग पाण्याची बॉटल घेऊन जा. 3 ओव्हर आणि 39 रन. 39 धावा झालेल्या बॅटिंग करणाऱ्या प्रथमेश 11 टीमच्या. पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी यश 11 आणि श्रेया 11चे कर्णधार दोन्ही टीम कॅप्टनने टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करा. यश 11चे कॅप्टन रेडी आहेत. श्रेया 11चे कर्णधार आपणही रिपोर्टिंग करा. आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस इथून करणार आहोत. कुठल्याही टीम कॅप्टनने उशीर करू नका, कारण जशा जशा मॅचेस पुढे जातील ना तशी तशी ही स्पर्धा अटातटीची बनेल. आणि ह्या 4 ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी आज सर्व संघ रेडी आहेत. या चमचमणाऱ्या चकाकणाऱ्या सुंदर ट्रॉफीज आज कोणते 4 संघ घेऊन जाणार बघा. सर्व छोटे. आज मकर संक्रांतीचा दिवस आहे. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. आज मी गोडगोडच बोलणार आहे, मग तुम्ही सगळे ऐकणार आहात. आणि हे सर्व छोटे बघा आज सुट्टी आहे आणि ते बघतात की या 4 ट्रॉफी कोणत्याच टीमला मिळतील याकडे त्यांचं लक्ष आहे. छोटे छोटे खेळाडू आज टी-शर्ट घालून आलेले आहेत. त्यांना त्यांची पण आपण एखादी मॅच नक्की खेळू दुपारी.
दुपारी त्या सर्व छोट्यांची एक नक्की शो मॅच ठेवू आपण. 3 ओव्हर 39. चौथ्या ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल ऑन साइडला खेळलेत मच्छिंद्रच्या बॅटमधून, मच्छिंद्र नाही योगेशच्या बॅटमधून, राजेशच्या बॅटमधून सिंगल आली. धावसंख्या 40. सगळ्या टीम प्लेअरची नावं एकाच लाईन मध्ये आली. 40 धावा आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये सागर, चांगली दमदार बॅटिंग करणारा हा खेळाडू. त्याच्या अगेन्स्ट खाली राहिला हा चेंडू. चांगली बॉलिंग करतो योगेश वाघमारे. या गोलंदाजाला, सागर या फलंदाजाला रोखण्यासाठी दुसऱ्यांदा ओव्हर दिलेली आहे, जबाबदारी दिलेली आहे ती मात्र कल्पेशने. आणि चांगला बॉलिंग अटॅक आहे योगेशचा. खोदून काढलाय, समोर मारलाय, कव्हरला बीट करून एक्स्ट्रा कव्हर मध्ये सीमा पार चौकार. प्रथमेश 11 टाळ्यांचा कडकडाट. पवेलियन मध्ये सर्व खेळाडू जोश दाखवतात आणि तशी दमदार बॅटिंग सुरू आहे ती मात्र सागर या फलंदाजाची. टीमची टोटल 50च्या आता पार कधी जाईल याकडे लक्ष, कारण 44 धावा नव फलकावरती झालेले आहेत. योगेश वाघमाऱ्यावरती अटॅकिंग बॅटिंग सागर या फलंदाजाची पूर्णपणे आता तो मोड मध्ये आलाय, फायरिंग मोड मध्ये. आणि इथून पहिली कंप्लीट दुसरीसाठी निघालेत. बघायचं आता ही धाव डेंजर ठरेल का. हातात चेंडू आला नाही, फिल्डिंग थोडी चुकीची झाली. 2 धावांनी टीमची टोटल 46. प्रथमेश 11 साठी एकटा सागर जो वन साइड एका बाजूने अटॅकिंग बॅटिंग करतोय. आणि 46 धावा झालेले आहेत 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. 4 बॉल 46. 5वा बॉल पुन्हा एकदा सागरच्या बॅट मधून आणि टाळा होऊन जाऊ द्या. 50 धावा. टीम प्रथमेश 11 ची 50 कंप्लीट. टीम संघाचं हे अर्धशतक. 50 धावा बोर्डवरती लागलेले आहेत आणि 5 चेंडू इथून कंप्लीट झालेले आहेत. आणि सागर जो बॅटिंग करतोय तो 29 धावांवरती नॉट आउट आहे. 29 धावांवरती, म्हणजे सागरला इथून 50 करण्यासाठी 21 धावांची गरज आहे. 7 बॉल आहेत, 21 धावा सागर करणार का. BGPL 2026 ची 50 ठोकणार का. विशालजी घारे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. विशाल दादा आपण टॉस बॉक्स मध्ये यावा. आणि इथून सागरचा शॉट सिंगल. 4 ओव्हर कंप्लीट. धावा झाल्यात 51. 4 ओव्हर 51 प्रथमेश 11. विशालजी घारे दादा यांना मी विनंती करेल की आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहावं. आणि यश 11 आणि श्रेया 11 मध्ये पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. 4 ओव्हर 51. सागरला 50 साठी 20 धावांची गरज आहे. 20 धावा जर का सागरने केल्या तर तो अर्धशतक कंप्लीट करेल. काल हरेश मालीने 26 चेंडू मध्ये 73 धावांची खेळी केली. मालेवाडीचा हा खेळाडू होता हरेश माळी, ज्याने 26 बॉल मध्ये 73 धावांची इनिंग खेळली. आणि आज सागर पहिल्या मॅच मध्ये ती 50 दुसरी असेल BGPL 2026 ची. आणि ती 50 आता सागर 20 धावांची अजून गरज आहे. ओव्हरला सुरुवात. शेवटची ओव्हर आहे ज्ञानेश्वर बोराडेकडे. आणि ज्ञानेश्वर बोराडेचं षटक इथून सुरू होत असताना ओव्हर द विकेटने पहिला बॉल. पहिलाच बॉल सागरचा शॉट फसलाय. कॅच आउट. 51 वरती 5वी विकेट. फलंदाज बाद. चला नवीन बॅटर रेडी व्हा आपण. नवीन फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये लवकर चला. 51 धावा. 5 बॉल आता बाकी आहेत पहिल्या बॅटिंग मधले. चला नवीन बॅट्समन, अदरवाईज तुम्हाला आउट दिलं जाईल जर का तुम्ही 1 मिनिटाच्या आत गेला नाहीत तर. नवीन बॅट्समन सनी उतरलेले. चला नवीन फलंदाज लवकर चला. यानंतर कोण बॅटिंग करणारे. गणेश आपल्या टीमचा बॅट्समन रेडी ठेवा आपण. 51 धावा. 51 धावा. तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला वारंवार सांगायला नको. नवीन बॅट्समन कोण असेल याच्या आपण लगेच तयारी करत राहा. आणि 51 नंतर आता ज्ञानेश्वर बोराडे. खरं तर क्रिकेटमध्ये ज्ञानेश्वर बोराडेने विकेट हॅट्रिक देखील घेतलेली आहे, त्यामुळे या गोलंदाजांवरती विश्वास तेवढाच आहे आणि तेवढीच चांगली बॉलिंग तो करू शकतो लास्ट ओव्हरमध्ये. 51. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस करतो ज्ञानेश्वर बोराडे आणि समोर आलेला आहे सनी. रन्स 51. श्रेया 11 चे कॅप्टन या पण टॉस साठी. शॉट भारी आहे सनीच्या बॅट मधून. डीप स्क्वेअर लेग मध्ये सिक्सर. खतरनाक. टाळा वाजतायत. धावा संख्या 57. 4 बॉल बाकी.
श्रेया 11चे कर्णधार, यश 11चे कर्णधार आपण रिपोर्टिंग करा. पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. सनी उतरला आणि सनीने पहिल्याच बॉलवरती सिक्सर मारला. डॅनीचा दुसरा होता चेंडू, 57 धावा. चॅलेंजिंग बॅटिंग आहे ज्ञानेश्वर बोराडेच्या अगेन्स्ट. चांगला चेंडू विकेट किपरच्या आता डॉट बॉलची फेक डॅनी कडून. 3 बॉल 57 धावा. 5 ओव्हरमध्ये किमान 50 ते 60 धावा हव्यात आणि ती धावा संख्या प्रथमेश 11ने उभारलेली आहे 57. चौथ्या बॉलसाठी डॅनी समोर येतो. सनी मागे टाकलाय, डॅनीने मागे टाकलाय. फिल्डिंग खराब झाली. लॉंग स्टॉपला हा चौकार. सोबत व्हाईट बॉल. 5 धावा मिळतील टीमच्या खात्यामध्ये. 5 धावा. टीमचे टोटल 62. आणखी बॉल शिल्लक आहेत डॅनीचे अजूनही 3. 62 धावा. 3 बॉलचा खेळ बाकी. चुकी केली आहे फिल्डरने, चुकी केली आहे बॉलरने. प्रथमेश 11 62 या अंकावरती. शेवटचे 3 बॉल बाकी. डॅनीचा बॉल सनीसाठी वरून निघालाय चेंडू. चौथा बॉल डॉट आलाय. 2 बॉल बाकी आहेत. 62 धावा. गोलंदाजांना फिल्डरला घामाघूम करणारी बॅटिंग सध्या प्रथमेश 11ने दाखवली. पण 2 बॉल आहेत डॅनीकडून. अजून कोणत्या टोटल पर्यंत प्रथमेश 11 पोहोचेल. ऑन साइडला मारलाय चेंडू. खेळाडू डीप मध्ये आहेत. हातात चेंडू गेला. एकच सिंगल. 63 धावा. लास्ट बॉल. इनिंगचा शेवटचा बॉल. श्रेया 11 आणि यश 11 मध्ये पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. हा चेंडू झाल्यानंतर शेवटचा बॉल इथून टाकावा लागेल डॅनीला, अर्थात ज्ञानेश्वर बोराडे. 63 धावांनी शेवटचा बॉल. डॅनी टू फलंदाज राजेश. शेवटचा बॉल. इनिंग इथून कंप्लीट झाली. यस चालू आहे. रन्स घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. 1 नव्हे तर 2. तिसऱ्या रन साठी देखील निघालेत. 2 धावा बाईच्या स्वरूपात ऍड होतील. टीमची टोटल 65 धावा आणि 66 धावांचं टार्गेट देण्यात आलं भूषण 11 टीमला. विशालजी घारे यांना मी विनंती करेल, विशालजी घारे साहेब आपण टॉस करण्यासाठी स्टेजच्या समोर यावं, जिथे आपल्या शुभ असते पुढील मॅचचा टॉस आम्ही करणार आहोत. श्रेया 11 आणि यश 11चे कर्णधार दोघांनीही टॉस बॉक्स मध्ये समोर आणि विशाल दादा यांच्या शुभ असते आपण पुढील मॅचचा टॉस करीत आहोत. चला, श्रेया 11चे कॅप्टन आलेले आहेत. यश 11चे कॅप्टन आहेत. मी विशाल घारे दादाला विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने आपल्या बॅटर पाठवायचे. बॅटर पाठवा भूषण 11 आणि विशाल दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला, दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये समोर उभे राहा. राजेश माळी आणि तेजस लेकुरवाले या 2 कॅप्टनच्या उपस्थितीमध्ये विशाल दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. श्रेया 11 आणि यश 11 मध्ये टॉस जिंकलाय श्रेया 11ने. राजेश माळी यांचा निर्णय पेंडिंग आहे आय थिंक. राजेश दादा, आपला डिसिजन काय असेल तो आपण यश 11ला नक्की इन्फॉर्म करा. चला, बॅटिंग करणारा भूषण 11ची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंट्री करत असताना तुम्ही बघू शकाल कल्पेश आणि त्याच्या साथीने फलंदाज.
श्रेया 11 टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला पुढील मॅच मध्ये. तेजस आपल्या टीमला यश 11ला नेक्स्ट मॅच मध्ये बॅटिंग करायचे. चला सलामीचे फलंदाज चेंडूची चेकिंग करून कल्पेश आणि त्याच्या साथीला फलंदाज आपण बघू शकाल अजित पवार. अजित पवार आणि कल्पेश माळी हे दोन सलामीचे फलंदाज. 66 धावांचं टार्गेट. थेट बारामतीवरून अजित पवार आलेले इथे खेळण्यासाठी आणि त्यांच्या गोलंदाजीवरती रन्स आल्या 16 आणि आता फलंदाजीसाठी पुन्हा स्ट्राईक त्यांच्याकडे असेल की नॉन स्ट्रायकरला उभे असतील. मोरिया 11 क्रिकेट संघ मालेवाडी यांच्या वतीने भालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महेंद्र लेकुरवाले, तेजस, यश, विलास आणि संपूर्ण हरेश माली, मोरिया 11 क्रिकेट संघ मालेवाडी आणि त्याचबरोबर भालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026चं हे नवीन वर्ष नवीन पर्व शेवटच्या दिवसामध्ये आणि पहिल्या मॅचमध्ये 66चं टार्गेट. चला फिल्डिंग सेट झाली असेल. बॉलर्स आपण रेडी व्हा आणि बॅटिंग करणाऱ्या कल्पेशला देखील विनंती आहे की आपण आपल्या स्ट्राईक वरती सज्ज व्हा. गेम इज ऑन. 30 बॉल 66 धावा. मॅचला सुरुवात. पहिला बॉलर इथून रेडी होतोय प्रथमेश 11 टीमचा गणेश आणि गणेशचा सामना करेल कल्पेश माळी. पहिलाच बॉल कल्पेश माळीसाठी डॉट बॉलची फेक. 0 धावांनी सुरुवात. अगदी अशीच सुरुवात झाली होती ती प्रथमेश 11 या टीमची आणि भूषण 11 भूषणची गाडे यांचा संघ आता इथून 66 धावा चेस करेल का याकडे भूषण 11च्या सपोर्टर्सचं लक्ष आहे. एक बॉल डॉट आलेला आहे. दुसरा बॉल खोदून काढलाय. गोलंदाजाच्या वरून चेंडू होता आणि मिड ऑन मध्ये खेळाडू होता. 2 बॉल दोनही बॉलवरती रन्स आलेली नाही. हीच सुरुवात होती प्रथमेश 11ची आणि दोनही टीमच्या इनिंगचं कंपॅरिझन केलं तर पहिले 2-2 बॉल डॉट गेलेले होते आणि आता कल्पेश मालीला पॉवर प्ले मध्ये आपला आक्रमक रवैया दाखवावा लागेल कारण 2 बॉल डॉट आलेले आहेत गणेशच्या अगेन्स्ट. तिसरा बॉल बॅटची कडा आणि विकेट. 0वरती पहिला फलंदाज बाद. 3 बॉल 1 विकेट. भूषण 11ला मोठा धक्का कर्णधार आउट झालेला आहे कल्पेश माली आणि नवीन बॅट्समनला आता इन्व्हाइट केलंय. अजय मैदानाच्या आतमध्ये चाललेलं आहे. अजय वाघमारेला आता पाठवण्यात आलेलं आहे. 66 फार मोठी धावसंख्या आहे आणि पहिल्या 3 बॉलमध्ये कल्पेश मालीने एकही रन न करता आपली विकेट गमावली. गणेशच्या बॉलरला ते पहिलं यश मिळालेलं आणि आता अजय आपण लवकर पोहोचा. फलंदाजी स्टान्सवरती आपण बॅटिंगसाठी रेडी व्हा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 9 मॅचेस आहेत. संध्याकाळात 6 वाजता सूर्यास्त होईल आणि अंधारात आपल्याला फायनल खेळायची नाहीये. त्यामुळे 3 बॉल एकही रन नाही. गोलंदाज तयार होईल गणेश. समोर बॅट्समन अजय. अजयच्या बॅटमधून फटका फसलाय आणि फलंदाज आउट. 2 बॉल 2 विकेट. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पोहोचलाय गोलंदाज गणेश. अजय आउट, कल्पेश आउट. भूषण 11चे 2 गडी बॅक टू बॅक बाद आणि नवीन बॅट्समन चाललाय मैदानावरती योगेश वाघमारे. योगेश वाघमारेला आता पाठवण्यात येतं. योगेश लवकर चला आपण. योगेश वाघमारे आता या टीमचा हा डिटर फलंदाज आहे. 2 विकेट आउट झाल्यानंतर आता योगेशला 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी पाठवण्याचा टीमचा डिसिजन होता पण आता 2 विकेट आउट झाल्यानंतर 4थ्या क्रमांकावरती योगेशला पाठवण्यात आलंय कारण गरज आहे आता फलंदाजीची. 4 बॉल आणि 2 विकेट घेतल्यानंतर गणेश विकेट हॅट्रिक इथून मिळवणार का? 4 बॉल 2 विकेट.
पाचवा बॉल योगेश वाघमारेच्या बॅटमधून रन्स घेण्याचा प्रयत्न नाही. पाचही चेंडू डॉट. BGPL 2026 ची मेडन ओव्हर टाकण्याच्या दिशेने गोलंदाज गणेश. प्रथमेश गंगावणे या संघ मालकाचा हा संघ. प्रथमेश 11 आणि त्या टीमचा बॉलर गणेश. मेडन ओव्हर कडे वाटचाल आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज फलंदाज योगेश वाघमारे. फुल टॉस. योगेश वाघमारेचा फटका हवेत होता पण कॅच हातात आली नाही. एकच धाव आले आणि पहिल्या ओव्हरमध्ये एका रनने 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 24 बॉल 65 धावांची गरज आहे ती टीम भूषण 11ला. बालेवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. खरं तर मालेवाडीचं मैदान, वंजारवाडीचं मैदान आणि त्यानंतर आता सावळेवाडीचं मैदान. बालेवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीगला खरं तर दरवर्षी नवीन नवीन मैदानावरती आयोजित केलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये यावर्षी कोणता संघ चॅम्पियन होईल. गतवर्षी वंजारवाडीच्या क्रीडांगणावरती ही स्पर्धा झाली होती. वंजारवाडीकरांच्या वतीने त्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावर्षी ते आयोजन मात्र मोरिया 11 क्रिकेट संघ मालेवाडी यांच्याकडे गेला आणि उत्कृष्ट असं आयोजन त्यांनी करून दाखवलेलं आहे आणि ते यशस्वी आज फायनल डेला होईल. 24-65 सागर आला बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर समोर खेचलाय लॉंग ऑन कडे. चेंडू हातातून निसटलाय. 2 धावा मिळतील. मिस फिल्डिंग इथून आपण पाहिली. अतिशय समोर चेंडू असताना ही मिस फिल्डिंग इथून केली गेली. आमचे छोटे सर्व जे खेळाडू आलेले आहेत ना आज सुट्टी आहेच ऑलरेडी त्यांना. घरी न राहता जे आलेले आहेत ना त्यांचं फार लक्ष आहे की कोणता खेळाडू चांगलं फिल्डिंग करेल, बॅटिंग करेल, बॉलिंग करेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. गोलंदाज तयार. सागर ऑन मार्क. योगेश वाघमारेसाठी हाईट होती या बॉलवरती. प्रॉपर बॅटवरती चेंडू येत नाहीये, रन्स येत नाहीये. षटकार चौकार थांबलेत. भूषण 11 हा संघ षटकार चौकारांपासून दूर आहे आणि त्यामुळेच जो लक्ष ठेवण्यात आलेला आहे 66 धावांचा तो फक्त सध्या 3 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलाय. शॉट योगेशचा. लॉंग ऑनचा खेळाडू तिथे फसलाय. मिसफिल्ड. चौकार. मिस फिल्डिंग नाही चौकार. 7 धावा टीमची टोटल धावा फलकावरती. असा वेग पकडावा लागेल भूषण 11 टीमला. भूषण गाडे या संघ मालकाचा हा संघ आहे. भूषण गाडे या मॅचला बघतायत की भूषण 11चे हे बॅटर योगेश वाघमारे आणि नॉन स्ट्रायकर एनला अजित पवार मात्र नॉन स्ट्रायकर एनलाच उभे आहेत. खोदून काढलाय ऑन साइडला. मिड विकेट कडे चेंडू. एका टप्प्याने कलेक्शन झालं. फेक झाली. एकच धाव. टीमची टोटल 8. 10 चेंडू मध्ये 8 धावा झालेले आहेत आणि उरलेल्या 20 चेंडू मध्ये रन्स हव्यात 58. 20 बॉल 58 करायच्यात. अजित पवार या मॅचला इथून कलाटणी देईल का आपल्या बॅटिंगने. 10 बॉल आणि 8 धावा झालेले आहेत. 20 बॉल मध्ये 58 पाहिजेत. यॉर्कर स्पॉट वरती होता. समोर मिड ऑफ डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसलाय आणि 1 रनने टीमची टोटल 9. 57 करायच्यात आणि शेवटचा बॉल येतो मात्र गोलंदाज सागरचा. 19 चेंडू आणि 57 धावा. भूषण 11 योगेश वाघमारे अजित पवार या जोडीला आता षटकार चौकारांची खेळी करावी लागेल. लास्ट बॉल खाली राहिलाय. ओव्हर 2 ची समाप्ती झाली आणि धावा आल्यात फक्त 9. 18 बॉल आणि 57 धावांची गरज आहे ती भूषण 11 टीमला. बघा जर का एका ग्रुपमध्ये 2 टीमच्या पॉईंट सेम झाले तर आपण रन रेटचा विचार करणार आहोत. रन रेटच्या जीवावरती तुम्हाला सेमीफायनल मॅचचं तिकीट असेल आणि रन रेटसाठी तुमच्या जास्त धावा आणि किती कमी ओव्हर खेळताय या 2 गोष्टी लक्षात घेतल्या जातात. याची नोंद घ्या. तुम्ही किती जास्त धावा केल्यात टोटल मॅचेसमध्ये आणि तुम्ही किती कमी ओव्हर खेळलात टोटल मॅचेसमध्ये या 2 गोष्टी रन रेटसाठी फार इम्पॉर्टंट आहेत आणि त्याकडे लक्ष देऊन भूषण 11ला इथून 18 बॉल 57 ची गरज आहे. मॅच अजूनही दोन्ही टीमकडे. त्यामुळे आता इथून धावसंख्या पार करण्यासाठी किंवा किमान धावसंख्येच्या आसपास जावं लागेल भूषण 11ला. गोलंदाज तयार. समोर मारलाय ऑन साइडला. काऊ फेस लॉंग ऑनचा खेळाडू दोन्ही पोचले होते पण आता चेंडू एकच धाव. 10 धावा
56 करायचे 17 आणि फलंदाज आउट. बघायचं पंचांचा निर्णय आणि फलंदाज आउट. अजित पवारला इथून परतावं लागेल. 17 बॉल आणि 56 धावांची गरज आणि नवीन फलंदाज, ताकदवान फलंदाज पाठवण्यात आलेले. हेमंतला आता खरं तर सिक्सर साठीच पाठवण्यात आलेलं आहे. 17 बॉल आणि 56 धावांची गरज. योगेश वाघमारेकडे स्ट्राईक आहे. गणेशची ओव्हर पायावरती टाकलाय. कुठलाही धोका नाही. 16 चेंडू 56 धावा. मॅच एक चेंडू नंतर प्रथमेश 11 आपलं पारडं जड करत असताना, कारण योगेश वाघमारेच्या बॅटमधून देखील ते स्ट्रोक येत नाही आहेत. भूषण 11 टीम जो पाठलाग करायचा आहे तिथे षटकार चौकारांची कमतरता आहे आणि षटकार चौकार जर का आले तर हा मोठा चेस त्यांना लवकर पूर्ण करता येईल. 16 बॉल 56. बॅट ब्रश झालाय. मागे चेंडू अडवला. वा, चांगला फिल्डर आहे. पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानावरती तो मोठ्या स्पर्धेत उतरला आणि फिल्डिंग करतोय. 15 बॉल 55 धावांची गरज. 15 बॉल 55 प्रथमेश 11च्या विरोधात. आता हेमंत जो ताकदवान फलंदाज आहे, डगआउट मधून जेव्हा पाठवण्यात आलं तेव्हा त्याला सांगून पाठवलं की तू ताकदवान आहेस आणि तू ताकदीचे शॉट मारू शकतो. आणि आता तोच फलंदाज हेमंत. 15 बॉल 55 धावा समोर आहेत आणि गणेश या गोलंदाजाचा अटॅक आहे. वा, हुशारीने खेळलाय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूने टर्न मिळवला. थर्डमॅन कडे गेलाय चेंडू, सीमा पार. हेमंतचा हा चौकार आलाय. आता इथून भूषण 11 संघ या धावा करेल अशी परिस्थिती हेमंतला बनवावी लागेल, कारण 14 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी भूषण 11ला. 14 बॉल 51. हेमंतसाठी हा चेंडू नो बॉलची घोषणा झालेली आहे आणि फ्री हिट असेल पुढचा बॉल. एक धाव मिळेल. ओव्हर स्टेपचा हा नो बॉल आणि इथून फ्री हिट भूषण 11 टीम साठी. आणि 14 बॉल मध्ये आता 50 धावांची गरज आहे. गणेश या बॉलरच्या अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधले. फ्री हिटचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. 13 बॉल आता 50. सिंगल डबलने आता विजयापर्यंत जाण्यासाठी काही इम्पॅक्ट पडणार नाही, त्यामुळे आता 6 4 साठी मारावे लागतील मोठे स्ट्रोक. 13 बॉल आणि 50 धावा. 66चं टार्गेट असताना खरं तर 17 चेंडू मध्ये फक्त धावा झाल्यात तर 16. 13 बॉल आता 50. हेमंतच्या बॅटमधून समोरच्या दिशेला खेळाडू तैनात. पकडली कॅच. फलंदाज बाद. 12 बॉल आता 50 धावांची गरज असेल ती भूषण 11 टीमला. आणि पुढील मॅच साठी राजेश माळी यांचा, विनीत राजेश माळी यांचा श्रेया 11 हा संघ फिल्डिंग करेल आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलेलं आहे यश दीपक लेकुरवाले यांचा. यश 11 या संघाला कॅप्टन तेजस महेंद्र आणि त्यांची संपूर्ण टीम बॅटिंग साठी रेडी होईल आणि विनीत राजेश माळी यांचा, राजेश दादांचा हा संघ श्रेया 11 फिल्डिंग साठी रेडी होईल. तोपर्यंत 12 चेंडू 50चं समीकरण आहे. प्रथमेश 11 टीमने आपल्या धारदार गोलंदाजीने भूषणजी गाडे यांच्या भूषण 11 संघाला थोडं पिछाडीवरती ढकललंय, कारण 12 बॉल मध्ये 50 ची गरज आहे. गोलंदाज लवकर बॉलिंगला इथून सुरुवात करा आपण. 12 बॉल 50. मागे टाकलाय.
पंच बघतायत व्हाईट बॉलची फेक झाली. 12-49. योगेश वाघमारे या मॅच मध्ये भरपूर चेंडू खेळला पण एकही सिक्स अजून योगेश वाघमारेने लगावलेलं नाही. योगेश वाघमारे मध्ये ती ताकद नाही का तो स्ट्रोक नाही जो बाउंड्री पलीकडे जाईल. 12-49. फुल टॉस योगेश वाघमारेच्या बॅट मधून चेंडू चाललाय सीमा पार. पहिला मोठा षटकार. आता येणारे 11 बॉल 43 धावसंख्येची गरज आहे ती भूषण 11 या संघाला. ओमकारचा हा चेंडू व्हाईट बॉलचे एक्स्ट्रा धाव मिळेल आणि काल ज्या खेळाडूने 26 बॉल मध्ये 73 धावा ठोकल्या होत्या तो हरेश माली याचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. व्हेरी गुड बॅटिंग हरेश आणि त्यांचा संघ जिंकलेला देखील आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा हरेश मालीची बॅटिंग नक्कीच सेमी फायनल मध्ये दिसेल. पण त्याआधी हा सामना 7 बॉल 42 आहे. खरं तर वैभव कडून रन्स येत नाहीयेत. शेवटचा बॉल. ओमकारची ओव्हर कंप्लीट. 6 बॉल 42 धावांची गरज आहे भूषण 11 या संघाला आणि यश 11चे संघ मालक यश लेकुरवाले यांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. 4 व्हीलर मधून यश लेकुरवाले यांची एंट्री या ठिकाणी झाली. यश आपलं सहर्ष स्वागत. श्रेया 11 संघासमोर यश 11 ची मॅच. दोन्ही टीम रेडी राहा. 6 बॉल 42. त्याला उशीर करू नका. फिल्डिंग करणाऱ्या टीमने लगेच ओव्हरला सुरुवात करा. बॉलिंग मार्क वरती दीपक वाघमारे बॉलिंग साठी आलेले आहेत. डॅनीने शेवटची ओव्हर टाकली होती. आता तोच डॅनी शेवटच्या ओव्हर मध्ये बॅटिंग साठी आहे. 6 बॉल 42. पहिला बॉल ज्ञानेश्वर बोराडेच्या बॅट मधून आलाय. लॉंग लेगला षटकार. ज्ञानेश्वर बोराडे मध्ये देखील ती कॅपॅसिटी आहे आणि ते दाखवत असताना त्याने सिक्सर मारलाय. 5 बॉल 36. 5 चेंडू मध्ये 36 धावसंख्येची गरज आहे. दीपकचा चेंडू डॉट बॉल. 4 बॉल 36. सामना आता भूषण 11 साठी दूर चाललाय पण डॅनीला उर्वरित 4 बॉल मध्ये रन्स करावे लागते कारण याच धावा जर का ग्रुप मध्ये समान गुण झाले तर फायदेशीर ठरतील. 3 बॉल आता 36. रन्स आता फार दूर आहेत. फक्त फॉर्मॅलिटी आता शिल्लक आहे पण किती समीप पोहोचेल भूषण 11 हे बघणं फार गरजेचं आहे. 3 बॉल मध्ये 36 रन इथून करायचे. त्यांनी प्रयत्न करतोय ताकदीच्या आणि कलात्मकतेच्या जोरावरती. मागे चेंडू मारता येईल का, रन्स घेता येईल का, बाउंड्री पलीकडे जाईल का यासाठी एफर्ट्स आहेत. पुढे आलाय, समोर मारलाय, मिड ऑन मधून चेंडू ट्रॅव्हल झाला, अलोंग दी कार्पेट होता, फेक झाली स्ट्रायकर एंडला आणि फलंदाज आउट. 35 धावांची गरज 2 बॉल मध्ये आणि आता भूषण 11चे दादा बॅटिंग साठी जात आहेत. दादाकडे आता 2च चेंडू आहेत आणि रन 35 आहेत. जिंकण्यापेक्षा 2 बॉल मध्ये जर का दादानी 10 धावा जरी केल्या तरी त्या नंतर फायदेशीर ठरू शकतात. दोन बॉल 35 ची गरज आहे. सुरुवातीच्या 3 ओव्हर मध्ये रन्स आले नाहीत भूषण 11 साठी, त्यामुळेच खरं तर हा फार मोठा चेस आता दूर राहिलेला आहे. 2 बॉल 35 धावा. प्रसाद दादा बॅटिंग साठी आलेले आहेत. समोर दीपक वाघमारे. शॉट आलाय प्रसादच्या बॅट मधून, ऑन साइडला हाताला स्पर्श करून बाउंड्री लाईनच्या समीप होता चेंडू. सिंगल रन. आता सामना एका बॉलने फिनिश होईल. 1 बॉल 34 ची गरज आहे. टार्गेट होतं 66चं आणि 32 धावा संख्येवरती भूषण 11 हा संघ पोहोचलेला आहे. 32 धावा आणि शेवटचा बॉल वैभव माली
एक तरी चौकार आणि एक तरी षटकार वैभव मारणार का? एकच बॉल आहे त्याच्याकडे, एक बॉल. 34. वा, वैभवच्या बॅट मधून चेंडू सीमा पार आलाय. 36 धावा झालेले आहेत आणि 30 धावांनी जवळपास हा सामना इथून गमवावा लागलाय भूषण 11ला. हार्ड लक, पहिल्या सलामीच्या फलंदाजांनी धावा केल्याच नाहीत म्हणून 30 धावांचं अंतर राहिलं. आणि आता दुसऱ्या मॅचचा टॉस झालेला आहे. यश 11 हा संघ बॅटिंग करणार आहे. यश 11 आपण या आणि राजेश माळी दादा, विनीत राजेश माली यांचा